चित्ता नाही घराची दोन दार उघडी ठेवलेली पुढलाय दार उघडा असा आणि पाठलाय दार उघडा असा त्याच्या घराची दोन दार उघडी त्याचा सगळा उघडा बघा घाटमूट कंटाळली नको असं घरात जीव झाला मी एक म्हणून घरात दिवस काढतोय दुसरा तिसरा असताना कधीच मायरा केला तर देवाच्या खोटं नाही झालं पण मी तसा मायरा जाऊचंय नाही आणि मायरा किती झालो हात करून इलं लगीन करून घरात इलं तसा मायरा जाणारा मी नाही आणि उद्या जर कंटाळा मी मायरा केलं तर माझ्या आई बाबा लाग असतले वासंती घरात नांदा नाही वासंती घरात नांदा नाही तिला मायरा तरी सुद्धा घाटमूट कंटाळली देवा शपथ रोज दारू खाऊन तुमच्या भाऊजीन रोज दारू खाऊन तुमच्या कोण म्हणा घरात दिवस काढी कंटाळलाय देवा शपथ नको असं घरात जीव झालं अहो लग्नाच्या आणि देवा शपथ नका फसायला आणि पुढाऱ्याने पटकन होय म्हटलं आणि शिऱ्या मारले देवा शपथ होय खोटं नाही सांगणं अहो तेव्हा मोठा ह्या मोठा त्या मोठा मोठ्या मोठ्या गजाली सांगलेली 25 म्हशी असत 35 रेडे होत येता मोठा घर हा घरभरा दार वाटता मी पटकन होय म्हटलं आणि बसलं तेव्हा शपथ मोठा ह्या बघा 2 पाक्याचं घर पुढल्या पाक्यात काही भाऊजींनी करायला लावलेली पाटला पाक्या यांचा घर करतो आता यांचाच माहिती नाही कसला संसार करताना कसला काय तेव्हा शपथ कंटाळलं पण करतालच काय दिवस लगीन केलं नालय कुकू लावलाय त्यांच्या नावान काय करतं दिवस काढू होय आता पक्षात घरातील एका कसा तुमच्यान घालतं रे अहो रोज दारू खाऊन तुमच्यान घालतं किलेश कित्या करतात लगीन झाला बरीच वर्ष झाली पण यांच्या घरात पाळणा हल्ला नाही आता पाळणा हल्ला नाही त्या मी काय करू ह्या आपल्या कळत नको सकाळ संध्याकाळ घोडकर आपलं घेताना आपण बोलत असताना पाळणा कसा त्याला त्या आपल्या कळत नको तरी सुद्धा मी या दिवस काढतोय काय करतलस देवा शपथ कंटाळलं रडतोय देवा शपथ माझी शेजारी पाजारी बरी आहे देवा शपथ म्हणून माझी चूल पेटता हो देवा शपथ तर असे वल्ल बोगटे असत राजू पेडणेकर भाऊजी असत होय काय गो असं ती कसा असत बरा असच काय म्हणून देवा शपथ वागात चालता शेजारी पाजारी बरे होय रडतोय देवा शपथ एक माझ्या पायावर मी एक गुन्हा मारून घेतलं तुम्ही म्हणशात कसो अहो लग्नाच्या आधी बरे 2-3 स्वर्गती नाही असं नाही पण मी माझ्या हाताने मोडून घातलंय तुम्ही म्हणशात किती आहे पहिली मोडलंय म्हटलं ह्याच्यापेक्षा बरोबर कोणतरी येतं का बघूया दुसरी मोडलंय ह्याच्यापेक्षा तिसरं कोण बरोबर येतं का बघूया आणि या वासू वैद्याच्या गळ्यात पडलंय बघा वासू वैद औषध पुजवून द्यायचा काम माझ्या गावाचा खोटं नाही सांगणं पुढाऱ्याने त्यापेक्षा शेशिरा मारले नाही जेव्हा सांगले हळूच येऊन तुझ्या भावाशिवाय आणखी या गावात वासू कोण नाही तुझं एकच भाऊ वासू होय तेव्हा शपथ कर पण करतालच काय त्याला सांगतोय पहिली आणि स्वर्ग दिली बरोबर तो भूमियासारखं जैत येतोय होय वासंतिक भाऊ घेतो म्हणतो शिनी का शास्त्रा पालांना सांगू नको हय पोतो पावडे पाणी एकटे झाली यांच्या गजाली सुरू झाले उद्या वासंती भूक येतात वय वरसून तात्या का सांगता हो उद्या वासंती भूक येतं आवड बरं झाला तेव्हा शपथ आई म्हणाली वासंती गो तुका पहिली आणि उद्या स्वर्ग येता उद्या तुका पाहुणे भाऊ घेऊचे असत उद्या आम्ही पाहुण्यांची ओटाबत बरी करूया मी म्हटलं काय करूया आहे तर मला काही पाहुणे गच्चोक घातल्याशिवाय पाठवूया नको होय ठरला तेव्हा शपथ आणि झाला दिवस ठरलं उद्या पाहुणे होते बघू आईन आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांका पाहुण्या सोऱ्यांका सगळ्यांका सगळ्यांनी यावा उद्या वासंती भूक येतो आणि दिवस उद्या उजाडाचा माका सांगा मी रातपण बापाकडे जेव्हा शपथ उद्या माका बघू घेऊचे म्हटलं माका सांगा त्यांच्या बाहेर माणसाला तर उद्या भाऊ बघू घेऊचो असलो तर रात्री झोप लागात मग माका कशी लागतली मी आपल्या ह्या कोशीवरतून त्या कोशीवरतून ह्या कोशी आपला तळमळतोय अतुरणाची वाट लावून टाकलं जेव्हा शपथ काय करतलं उद्या माका भाऊ बघू घेऊचो आणि झाला दिवस उजाडलो आणि ठरला उजाडलो खयचो पाहुणे खड्यात सुद्धा बसले मी आपल्या माझ्या होरेसून बघतोय कसलो सो माका बघू गेलो होतो हो तेव्हा शपथ खळाभर पाहुण्याने मध्येच बसलो की करू कसो टोपी घालून होती दुनियासारखं होतं इच्छे थोडी वाट बघित होतो वासंतीची करवली कधी याला खळ्यात येतात आणि झाला घरात ही नुसती गर्दी आमचा यातला सगळं जेव्हा शपथ खोटा नाही सांगेल तरी सुद्धा आहे सध्याचा मागच्याचा सत्याग केलेला आहे एका वक्ता घरात आलेलं आहे तिथे पाहुण्याची उठावत बरी हो गई आणि दुपारचं जेवणाचं भवाळ ह्याच्या चारा पट्टा कोणाचं कोणाक मेळ नाही कोण बरं बघणार आहे जेव्हा शपथ कर आणि झाला दुपारची येऊ झाली पंक्ती वाढल्याने कोणी ते म्हटल्या पाहुण्यानं जोक चला म्हणतो क्षणी माका जो भाऊ गेलो तिची इतकी धांदल झाली हातूक म्हणा पटकन उठलो इसारते पण पटकन टोपी काढल्याने कुठे गेलाय मी ओरेसून बघतो
अरे देवा म्हटलं असा का चमकता कसा अहो सगळा सुसरी सगळ्या बळमुळे काय लगीन करतो देवाच्या पदे बापया बरोबर आई म्हणजे उठला का तुझ्यावर पहिली आई स्वर्गात मोडतं अशी आई गौऱ्या सोडून दाखवायला एका खळ्यात कायचा मागता लग्नाच्या आधी बापयाचा इतक्या जर सुळसुळीत झालेला असला तर उद्या लगीन माझ्यावर करायचं माझ्यावर सगळ्यात गुळगुळीत काय होत त्याला मग एका त्या गली म्हणून लागतं तरी शेजाऱ्या पाजाऱ्या सांगतो मेल्या वासंती पहिली आई स्वर्गात मोडतं की सुळसुळीत असला म्हणून काय त्याला हो सुळसुळीत असला तरी तुकाच बरा पडतेला मी म्हटलं कसा काय उद्या जर याच्यावर लगीन झालंच आणि तुका पोरगी टारगी झाली तर पोरग्या टार्यांका बघित राहू नको खेळात काही बाहेर जाऊची ना घरातच घसरगुंडी करीत तरी सुद्धा मोडून घातले माका म्हटलं जमाचा नाही आणि या वास्तववाद्यांच्यावर गळ्यात पडलाय बघा आणि थैसून मावळून जेव्हा शपथ रडतोय बाबा माझी चूल पेटत नाही कंटाळलं रडतोय पण कधी कधी दया येतो हो असा तो कोकू लावलाय त्यांच्या म्हणून आज ना उद्या सुधारती म्हणून वाट बघतोय उशीर झालो का हजारीच्या मनात येतात फिरवले कोणास ठाकरे जेव्हा फिरवले कोणा अजून कसं येणार हो माझो अजून कसं येणार हो माझो अजून कसं येणार आज जरा चढत जाईल अरे जोडीदार जास्ती तो म्हणता वाजली तो म्हणता वाजली याच्यातली घेतलंय त्याच्यातली घेतलंय सगळा याग झाला गीत झाला सगळा काय सुरू झाला शाप करतील झालो दारभर वाचल्याचा दारभर गड्याचा दारभर किती पावडी लागले किती पावडी लागले एकदा गोंदा काय पण ऐकत नाही पडला तर लावला तरी जाणार पण पुढला उघडा ठेव ऐकायचं नाही जेव्हा ऐकायचं नाही उघडा किती आहे वाटे वेळ लागेल पण तरी येणार जाणार असतो लोक आणि उद्या मागतो लोक विचारपूस करून घेतो लोक उघडा ठेवू नको नाही बघू तर पाठला उघडा
आणि दारात आवाज नुसता करीत राहतो तुला पाड पाड काय काय करणार काय आता ह्याचा वाचला उडणार का नाही वाचला उठला का नाही घेणार का वाचन शिकू नको सांगते ना नाव ठेवला वाचला उडायचा नाही कधी मोबाईल जाता आणि कधी शेजारणीकडे राहते शेजारणीचे त्या शेजारणीला फोटो बोतो हिच्याकडे त्या फोटो बोतो आणि मग माझा कसला फोटो खाई घालून यायचा त्याला घालून यायचं वासंती माझ्या वासंती माझ्या वासंती वाचला गे कुत्रो कसा उघडला तांबडा कुत्रो आवाज कसलो इलो पाटल्यावर तो फणच पडलो की काय एकच सोपान चावं तो पाटल्यावर तो नाही पडाय मोठ्या जगात घरातलो पडलो मोठे कशी रावतली म्हाका सांगा ह्यो इरगाळलो पण किती दिवस पण सर टेक धरतो काय संसार करतो सांगा बघू नाका नावा ठेवतात वाचत की वाईट वाचत की वाईट कोण बघलास कसा घरात तुमच्या घालतात आंबो कलच सरायला होती इतकी होती कोण आहे घरात वाळ गेलेलो मोडा सांगा वाचले बोलायचं किती बोलायचं नाही किती बोलायचं नाही बोलायचं आज बाबा सगळा जीव झाला तुमच्या पुढे लग्नाच्या तेव्हा मोठा मोठा सांगल्याने होय आणि आता रडाची पाहिली तेव्हा मोठ्या मोठ्या 70 म्हशी असत 80 रेड्या येऊन बघ तर काय एक नाही काय नाही एक काय जमला तेव्हा बघू काय होता खरा काय नाही खोटा काय हो काय कळला घर बरांदार होता 2 पाक्याचा घर तुमचा तो लागण्याच्या याला सांगा जाता लागलं जमतं की पुढल्या पाक्यात काही काही कराड लावला 5 पाक्यात तुमचा गळगळता तुमचाच माहिती नाही बघ घराचा फुलला बाक्यात बरा आहे ठेका दक्षिणा मारू कोण येतो जो पहिला फुललाच बघतो ना पाटला नाही बघतो बरा फुललाच आहे या तुमच्या दारीवर वाट लावली या संसाराची आणि मनाने पाळलेली आहे माझी खरी वाट लावली आणि तुझ्या बापाची काय केलं माझ्या बापाशी येऊन जाऊन वापस काढतात तो काय केलंय काय त्या पाठीबा काय केलं काय केलं तर बघ रोज जेवण हुमरो शिल्लक ठेवला नाही हुमरो नाही तो नाही बापावर खड्डो मारलेली वाटेक नाही जेवली माझी आमच्या घरात सचिन हळदी भाऊजी 50 रुपये दिले देव त्यांचा भला करू दे माझा भला करू दे सगळ्यांचा देव भला करू दे शिको माझे परम मित्र जीवाच्या कंठाचे मित्र या गावचे सुपुत्र आहे त्याच्यावर संजय पुरस्कार बाबा उद्या सोय केल्या तेव्हा त्याचा बरा करा सगळ्यांचा बरा करा चौर माझाही बरा करा त्याप्रमाणे
अक्षय अंकुश भागवत माफ करा त्याचा बघितल्या माझ्या राडे दिला काय तुम्ही समजा घेतला अक्षय भागवत याने उभा दिले नाही जेव्हा त्यांचा उदंड आयुष्य देऊ दे ईश्वर प्रार्थना करते आणि या खिशात संध्याकाळची सोय केलेली आता तुला करा आता गावात नाही सकाळी दुकानावरची आधी रडाचे कळली आम्हाला तिथे रडायचं नाही या दाढीत वाट लावल्याने माझ्या संसाराची हो नारियल वाटलं होय ही घेताय किती किती घेतात किती घेताय गाव कारण मागा सांग तुझं मला लगीन करा त्या भावाला साडा किती जण करणार झाली बरं तरी तुमका काय लोकांचा करूचा लोकांचं काय करूच जास्त खरा त्यांच्या घरात वर्षाचा आधी बाळा आणला आणि आमच्या घरात काय अजून काय नाही तुमच्या घरात कसं आलं त्याला नका सांगा सकाळ संध्याकाळ फोटवर घेऊन तुम्ही चालत असता तुमका काय नको काळाक नको